एक आघाडी घेतलेली आहे। अंबादास दानवे सध्या बोलतात, आपण थेट जाऊया। निलेश राणेचा बाईट झाला बोला। आता तुम्ही म्हणतात की ज्या पद्धतीने सगळ्या सत्ता संपत्ती त्यांच्याकडे आहे म्हणतात, अशाच पद्धतीने सगळं जर मतांचं विभाजन महाविकास आघाडीचं महापालिकांच्या निवडणुकांमध्ये झालं तर मोठा एक सेटबॅक तुम्हाला बसेल, वाटत नाही? नाही, महानगरपालिकेचे गणित आणि नगरपालिकेचे गणित हे वेगवेगळे आहेत। नगरपालिकेची मतदार संख्या महानगरपालिकेच्या एका वॉर्डापेक्षा कमी बऱ्याच ठिकाणी, खूप ठिकाणी। महानगरपालिकेच्या एका प्रभागाचे मतदार आणि अख्ख्या नगरपालिकेचं मतदान ते या प्रभागापेक्षा सुद्धा, आता समजा मुंबईत 50,000 60,000चा प्रभाग आहे, नगरपालिकेमध्ये 15,000 20,000 25,000 40,000 याच्यावरती मतदान नाही। एखादी नगरपालिका मोठी 50-60 हजाराची, पण जनरली एक 25-30 हजार आसपास ॲव्हरेज, काही तर 15-15 हजाराच्या आहे, पण एक 20-25 हजार ॲव्हरेज मतदान सगळ्या नगरपालिकेत असतं। त्यामुळं त्याचं राजकीय गणित हे महानगरपालिकेला लागू होत नाही। साहेब, काल काँग्रेसने स्पष्ट केलं की मुंबईमध्ये ते स्वतंत्र निवडणूक लढवत आहेत आणि त्यांच्या नेत्यांचा असा दावा आहे की जर उंबाटा सोबत असेल तर अल्पसंख्याक समुदायाची त्यांच्या हक्काची मतं तुम्हाला फुकट मिळतील। मला असं वाटतं कोणत्याही जाती समाजाचे मतं कोणाचीही मालकी नसते। त्याच्यामुळं असं समजायचं कारण नाही। शिवसेना, उद्धवजी बाळासाहेब ठाकरे हा पक्ष, संघटना सगळ्यांना सोबत घेऊन जाण्याची भूमिका घेते। हिंदुत्वाची भूमिका तर आमची आहे, तिच्यात तर कुठे कॉम्प्रोमाइज करण्याचा प्रश्नच येत नाही। परंतु ख्रिश्चन असतील, शीख असतील, बौद्ध असतील, मुस्लिम असतील, हे सुद्धा बांधवांनी सातत्यानं शिवसेनेला मतदान केलेलं आहे। कित्येक मतदारसंघ बघा। आता मला सांगा, मग काँग्रेसचा एक खासदार होता 2019ला, आता 12-13 कोणामुळे झाले? जर काँग्रेसचा खासदार 2019ला एकच होता, मतदार तर तेच आहेत ना, मग 2024ला 13 कुठून झाले? शिवसेनेचं मतदान नाही मिळालं। तर मला असं वाटतं शिवसेनेला मतदान मिळतं, काँग्रेसला मिळतं असं काही नसतं, दोघांना एकमेकांना मतदान मिळत असतं आणि त्याचा फायदा दोन्ही पक्षाला होतो। मला असं वाटतं काँग्रेसने त्याचा फायदा लोकसभेला घेतलेलाच आहे ना। परंतु तुम्हाला वाटत नाही का की मुंबई महानगरपालिकेमध्ये काँग्रेसने एकला चलोरेचा नारा घेतला असला तरी इतर महानगरपालिका निवडणुकांमध्ये महाविकास आघाडी इंटॅक्ट राहिली पाहिजे, जेणेकरून तुमची जी मतं आहेत कायमस्वरूपी, अल्पसंख्याक असतील, अदर वेगळी मतं असतील, ती तुम्हाला एकत्रित एक गठना मिळतील म्हणून, कारण की त्याच मतांचा फायदा तुम्हाला लोकसभेला सुद्धा झालेला होता। मिळतील ना। हे पहा, आता जी भारतीय जनता पार्टी ज्या पद्धतीनं जातीयवाद, धर्मवाद सगळीकडे फैलावते, अल्पसंख्याक समाज